संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे शिल्पकार, जगत विख्यात विश्वविख्यात थोर साहित्यिक साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना पहिल्यांदा या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही विनम्र असं अभिवादन करून, महात्मा ज्योतिबा फुले यांनाही विनम्र असं अभिवादन करून, महात्मा ज्योतिबा फुलेंचे गुरु आद्य क्रांतिगुरु लवजी वस्ताद यांना पहिल्यांदा या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करतो। स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांनाही विनम्र असं अभिवादन करून, विदा सावरकरांचे क्रांतिकारी गुरु आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांनाही या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करून, वासुदेव बळवंत फडकेंचेही गुरु आद्य क्रांतिगुरु लवजी वस्ताद यांना दुसऱ्यांदा या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करतो। मान्यवरांच्या खिशामध्ये आणि समोर बसलेल्या माझ्या माता भगिनी आणि बांधवांच्या पाकिटामध्ये, माझ्या ताईंच्या बटव्यामध्ये असलेल्या नोटेवरती ज्या महात्मा गांधींचं चित्र आहे, त्या महात्मा गांधींना या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करून, महात्मा गांधींचे राजकीय आणि वैचारिक गुरु लोकमान्य टिळक यांनाही विनम्र असं अभिवादन करून, लोकमान्य टिळकांचाही गुरु आद्य क्रांतिगुरु लवजी वस्ताद यांना तिसऱ्यांदा या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करतो। या देशातील पहिली मागासवर्गीय दलित शिक्षिका विद्यार्थिनी मुक्ताबाई साळवे यांनाही विनम्र असं अभिवादन करू। आजवर मातंग समाजाने अनेक चळवळीसाठी आपलं योगदान आणि बलिदान दिलेलं आहे। हिंदुत्वासाठी माझ्या कुळातील माझ्या मातंग समाजाने आपलं योगदान दिलेलं आहे। बहुजनाच्या चळवळीमध्ये देखील तुमच्या माझ्या मातंग समाजाच्या कुळातील अनेकांनी आपलं योगदान दिलेलं आहे। दलितांच्या चळवळीमध्ये देखील माझ्या मातंग समाजाने, आमच्या पूर्वजांनी आपलं योगदान दिलेलं आहे। नामांतराच्या लढ्यामध्ये आमच्या पोचीरामांनी आपलं बलिदान दिलेलं आहे। मात्र पहिल्यांदाच तुमच्या माझ्या भावी पिढीच्या प्रश्नावर, आरक्षणाच्या प्रश्नावर जे महावीरांनी आपलं बलिदान दिलं, त्या स्वर्गीय संजय भाऊ ताकतोडे, स्वर्गीय अंकुश खंडारे आणि स्वर्गीय अविनाशजी खंडारे साहेब या तिघांनाही मी या ठिकाणी अभिवादन करतो। या देशासाठी, या राज्यासाठी आणि या राज्यातल्या गावागावासाठी ज्या ज्या मागवीरांनी आपलं बलिदान दिलं, अशा तमाम ज्ञात अज्ञात सर्वच मागवीरांना या ठिकाणी मी विनम्र असं अभिवादन करतो। लवजी शक्ती सेना मातंग समाज महाअधिवेशन आज या ऐतिहासिक महाअधिवेशन या ठिकाणी पुण्यामध्ये होत आहे। या अधिवेशनाच्या पवित्र अशा मंचावरती उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक, वंदनीय माननीय सर्व मान्यवर, कारण बराचसा वेळ झालेला आहे, या ठिकाणी सर्व मान्यवरांची मी दिलगिरी व्यक्त करतो। कारण महाराष्ट्र राज्य नाही तर या देशातल्या 7 राज्याच्या कानाकोपऱ्यातून माझा समाज या ठिकाणी आलेला आहे। पोटाला चिमटा घेऊन, गावाचा खाडा करून या ठिकाणी तो आलेला आहे। त्या बांधवांनी भगिनींना लवजी शक्ती सेनेने किंवा मी गाडी पाठवली नाही, त्यांना पेट्रोल दिलं नाही, त्यांना पैसा दिला नाही, त्यांना या ठिकाणी केवळ येण्याचं आवाहन केलेलं आहे। आणि मग अनेक जण मिळेल त्या वाहनाने, मिळेल त्या पद्धतीने, अगदी कर्ज काढून देखील असंख्य माझा बांधव आणि भगिनी
या राज्याच्या आणि देशाच्या विविध भागातून या ठिकाणी मोठ्या संख्येने आलेला आहे। मला गर्व आणि मला अभिमान आहे माझ्या मातंग समाजाचा, माझ्या कुळाचा, की बिगर पैशाची या देशातली ही माझी एकमेव जमात असेल, माझा समाज असेल जो बिगर पैशाचा या ठिकाणी समाजासाठी रस्त्यावर उतरतो। आपण अनेक कार्यक्रम आंदोलन पाहिले असतील, लवजी शक्ती सेनेचा आपल्याला सर्व प्रवास माहिती आहे। कदम साहेब आम्हाला हे असे कार्यक्रम आम्ही कधी घेतले नाही। लवजी शक्ती सेनेचे असे कार्यक्रम नसतात। आमचे कार्यक्रम रस्त्यावरचे असतात, आमच्या सभा रस्त्यावर असतात। या राज्यातल्या मग ते कुणाचंही सरकार असो, सातत्याने गेल्या 15-16 वर्ष या ठिकाणी लवजी शक्ती सेना मातंग समाजाच्या प्रश्न घेऊन, मग ते मुंबई असेल, नागपूर असेल, अनेक ठिकाणी या ठिकाणी समाजाच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरण्याची आजपर्यंत भूमिका घेतलेली आहे। मगाशी अनेक आणि एकंदरीत महाराष्ट्र राज्यातलं सरकार कुठंतरी मागाच्या हिताचा विचार करायला लागलेला। मी अनेक वेळा अनेक ठिकाणी सांगितलं की मला कुठला पक्ष महत्वाचा वाटत नाही, मला कुठला नेता महत्वाचा वाटत नाही। जिथं माझ्या मागाचं चांगलं असेल तिथं तिथं लवजी शक्ती सेना असेल। मी धंदेवाला माग नाही, मी राजकारणी माग नाही। मला ना आमदारकी मिळवायची, ना मला खासदारकी मिळवायची, मला ना मंत्रिपद मिळवायचं, मला साधी एखाद्या मंडळाची कमिटी बी मिळवायची नाही। मी अनेक वेळा सांगितलं की आमदारकी खासदारकी माझ्या राष्ट्रभक्त मागाच्या पायाची धूळ देखील नाही। मला या भानगडीत पडायचं नाही। मी धंदेवाला माग नाही। जे काही करत आलं, ज्या मागाच्या आईच्या पोटी जन्म घेतला तिचं कर्ज मी द्यायला लागतो, कारण तिने मला जन्म दिला आणि ज्या समाजाने मला या लेवलला आणून ठेवलं, ज्या समाजाने मला घडवलं, तो समाज देखील माझी दुसरी आई आहे। त्या समाजाचं आईचं देखील कर्ज आपण फेडू शकत नाही। व्याज देण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तो प्रयत्न मी प्रामाणिकपणे करते। धंदा करत नाही। कुठलाही पक्ष असो, कुठलाही नेता असो, त्याच्याकडे कधी मागाचा सन्मान घाण ठेवलेला नाही, भविष्यात देखील ठेवणार नाही। निश्चित ज्या पद्धतीने आजपर्यंत वाटचाल केलेली आहे, या वाटचालीमध्ये सेटिंग कधी केली नाही, माघार कधी घेतली नाही। अनेक आंदोलनं केली, अनेक वेळा पोलिसांचा मार खाल्ला। सगळ्यात जास्त कैसे मागाच्या प्रश्नासाठी या माझ्या नौसैनिकावर, लवजी शक्ती सेनेच्या पदाधिकाऱ्यावर अनेक वेळा पोलिसांचा मार खाल्ला। मग मुंबई असो की नागपूर असो, माघार मात्र कधी घेतली नाही। अनेक प्रकारचे मोर्चे काढले, मग ते लोटांगण आंदोलन असेल, आक्रोश मोर्चा असेल, अलगी मोर्चा असेल, ओतराज मोर्चा असेल, अर्धनग्न मोर्चा असेल, पदयात्रा असतील, पूर्ण नग्न मोर्चा असतील। ऐका डेअरी कुणाच्यामध्ये पूर्ण नग्न मोर्चा करायची ताकद कुणात आहे का? ऐका कुणात डेअरी, पण एकमेव माझी संघटना आहे लवजी शक्ती सेना, तिचं नाव आहे, जी जातीसाठी रस्त्यावर पूर्ण नग्न होते, पूर्ण भवनी होते। मला गौरव आहे, मला अभिमान आहे। मागच्याच वर्षी माझ्या लवजी शक्ती सेनेच्या पोरांनी अनेक प्रश्नासहित आरक्षणाच्या प्रश्न मंत्रालयामध्ये शर्ट काढलं, पॅन्ट काढली, बनियन काढली, अंडरवेअर काढली आणि त्या मंत्रालयामध्ये घुसले। तुम्ही आता युट्यूबला सर्च करा, तुम्हाला लवजी शक्ती सेनेचे ते सगळे नौसैनिक दिसतील। अनेक जणांनी त्या ठिकाणी अटक करून घेतली, आमच्या महिला भगिनी, त्यांनी त्या ठिकाणी मुख्यमंत्र्याला साडी बांगडी सोळीचा आहेर घेऊन गेल्या
दोन्ही टीमला तिथं अटक झाली. एका टीमला येलोगेट पोलीस स्टेशनला, दुसऱ्या टीमला पोलीस स्टेशनला अटक केली. आंदोलन करायचं, महिलांनी आंदोलन केलं. भोंगळा होतोय, कपडे काढतोय, मला आमदारकी देणार का, मला खासदारकी देणार का. माझा एकही नौसैनिक, एकही पदाधिकारी यांनी या ठिकाणी सरकार सपोर्ट केलं म्हणजे करायचं. गेले दिसले पाहिजे, प्रत्येक चॅनेलला मान दिसला पाहिजे. सांगितलं माझ्या महिला भगिनी, त्यांनी गेले प्रयत्न केला, थोडीफार बातमी लागली. नंतर दुसऱ्या टीमला सांगितलं, त्यांनी जे काही केलं दिवसभर 24 तास लवजी शक्ती सेना आणि मान सगळ्या चॅनेलला दिसत होता. मला अभिमान गर्व आहे की अनेक पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी या आरक्षणाच्या प्रश्नावरती जीव दिलेला, आपलं बलिदान दिलेलं आहे. एकही पदाधिकाऱ्यांनी मागणी केली नाही की माझ्या घरच्यांना आमदारकी खासदारकी द्या. एकही पदाधिकारी त्या ठिकाणी जे काय आजपर्यंत या लवजी शक्ती सेनेच्या माध्यमातून या राज्यामध्ये नव्हे तर या देशाच्या 7 राज्यातला माग आम्ही एकत्रित करण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी कर्नाटकचा माग आला, तेलंगणाचा माग आला, छत्तीसगडचा माग तर 2 दिवसापासून इथं आहे. आपल्या मंचावरती छत्तीसगड अनेक राज्यातली माग इथे, एक मध्य प्रदेशचा एक माग आहे का, तो उभं राहून हात करा. हा मध्य प्रदेशचा माग आहे. लवजी शक्ती सेनेचा युवकचा अध्यक्ष आहे मध्य प्रदेशचा. यांनी काय केलं माहितीये का, यांनी काय केलं. लवजी शक्ती सेना मध्य प्रदेश, राम मंदिराची चर्चा संपूर्ण जगामध्ये होती, विरोधात बी होती, बाजूनी बी होती. पण या मागवीराने काय केलं, भूमिपूजन होत होतं, उद्घाटन होत होतं. त्यावेळेस मधुजींनी काय केलं, त्यांनी साधीचा झाडू बनवला आणि त्याची मिरवणूक त्यांनी बैतूल शहरातून मध्य प्रदेशातून काढली. आपण कधी राम मंदिरला गेला तर त्या रामाच्या मंदिरामध्ये या मांगाच्या हाताने बनवलेला झाडू त्या ठिकाणी भेट ठेवलेला. एक हटक्या वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी मातंग समाजाची चळवळ या संघटनेने चालवलेली आहे. बांधून पहिला समाज या ठिकाणी मी अनेक वेळा सांगतो, मला संघटना महत्वाची नाही, मला राजकारण करायचं नाही, मला राजकारणात यायचं नाही, मी कुणाचाही राजकीय स्पर्धक नाही आणि सामाजिक क्षेत्रातील देखील मी कुणाचा स्पर्धक नाही. फक्त एक वाटतं की डोळे झाकण्यापूर्वी मारण्यापूर्वी या मागाच्या प्रश्न सुटले पाहिजे, मागाचं आरक्षण मिळालं पाहिजे. कारण मी वेळेवरती विश्वास ठेवत नाही, मला रिटर्न येण्याची गॅरंटी नाही. एकदा गेलं की परत माझा जन्म मागामध्ये नाही, महाराष्ट्रामध्ये नाही, या देशामध्ये नाही. एक वाटतं की प्रचंड यातना सोसेल, आमच्या पूर्वजांनी प्रचंड सोसलेला मागा एवढा त्याग या देशासाठी कोणी केलेलं नाही. प्रचंड योगदान बलिदान या मागाचं राहिलेलं आहे. अनेक चळवळीमध्ये योगदान तुमच्या आमच्या पूर्वजांचं राहिलेलं आहे. या देशाला स्वतंत्र करण्यामध्ये सगळ्यात जास्त वाटा या तुमच्या आमच्या मागीरांचं राहिलेलं आहे, आमच्या पूर्वजांचं राहिलेलं आहे. अनेक आमच्या पूर्वजांना तोफेच्या तोंडी या ब्रिटिशांनी दिलेला, अनेकांना काय त्याचा इतिहास दिला. मात्र दुर्दैवाने या देशाच्या बापाचे, या आतंकवादी गुरु लवजीवास साहेब बिगर लग्नाच्या क्रांती करणाऱ्या वीराचा इतिहास मात्र या ठिकाणी लिहिला गेला नाही. अनेक आमच्या पूर्वजांनी देशासाठी योगदान दिलं, राज्यासाठी दिलं, गावागावासाठी बलिदान दिलं. आता दुर्दैवाने आमचा इतिहास लिहिला गेला नाही. एकंदरीत संपूर्ण राज्यातील मातंग समाजाची परिस्थिती पाहत असतात. अनेक क्षेत्रामध्ये या ठिकाणी आमचं योगदान आहे, मातंग समाजाचं बलिदान आहे. मात्र त्या तुलनेमध्ये आम्हाला न्याय मिळत नाही. देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष पूर्ण झाली.
देशामध्ये आरक्षण लागू होऊन संविधान लागू होऊन 75 वर्ष पूर्ण झाली. मात्र दुर्दैव बघा किती की आजपर्यंत या महाराष्ट्र राज्यातल्या मागवण्यामध्ये डायरेक्ट IAS किंवा IPS अजून निर्माण झाला नाही. आम्ही अडाणी आहे का? आम्ही दुर्दैवी आहे का? दुर्दैव आपलं नाही बांधवलं, हे व्यवस्थेचं दुर्दैव आहे. आमची मुलं मुली हुशार आहे. रात्रीच्या 2-2, 3-3 वाजेपर्यंत ज्या झोपडपट्ट्यामध्ये आम्हाला झोपा लागत नाही तसल्या किरकिरीमध्ये माझी मुलं अभ्यास करतात. 70-80-90% येतात. स्किल आमच्यामध्ये आहे. मात्र संधी या ठिकाणी हे शासन उपलब्ध करून देत नाही. दोष आमचा नाही, दोष या व्यवस्थेचा. इतकं बलिदान योगदान देणारा हा मातंग समाज आज 90%च्या वर हा समाज आज झोपडपट्ट्यामध्ये राहतो. आजवर अनेकांना आम्ही या ठिकाणी निवडून दिलं. पक्ष कुठलाच असताना आमच्या मतावरती अनेकांना आम्ही आमदार केलं, खासदार केलं, मंत्री केलं, मुख्यमंत्री केलं, प्रधानमंत्री केलं. सगळ्यांना दान देत आलो आम्ही. मताची दान दिली. मात्र काय झालं? सगळ्यांचं चांगलं आम्ही केलं. मात्र दुर्दैवाने आमचा विचार कुणी केला नाही. एकंदरीत आमचा प्रवास बघता मागं आजपर्यंत सगळं करत आले, मात्र पदरात काहीच पडलं नाही. अनेक देवदेवतांची पूजा आमच्या एवढी कुणीच करणार नाही, कुणीच करत नाही. परिस्थिती काय? आजवर अनेक देवी देवतांना आम्ही कोंबड्या दिल्या, बकऱ्या दिले, मात्र आमच्या डोक्यावरचे पत्रे अजून गेले नाही. अनेक साधू संतांच्या पूजा करतो, या ठिकाणी आमचा विचार होत नाही. मी देव याच्या भांडणीत किंवा याच्या विरोधात नाही, मात्र आमच्या पत्रातच काय पडत नाही. पिढ्यानपिढ्या गावाची सेवा करतो, राज्याची सेवा करतो, देशाची सेवा करतो, मात्र पत्रात काहीच पडत नाही. एकंदरीत ही सगळी परिस्थिती पाहत असतो. माझ्यासारख्याला वाटतं की या ठिकाणी आपण सामाजिक क्षेत्रात उतरलं पाहिजे. माझ्या 7 पिढ्यामध्ये कुणी सामाजिक क्षेत्रामध्ये काम केलं नाही. माझी लायकी देखील नव्हती. थोरलं पोरगं 11वीला, दुसरं पोरगं 9वीला, तिसरी पोरगी माझी 3रीला असताना मला नोकरी सोडावी लागली. एकट्याच्या पगारावरती अख्खं कुटुंबात चालत असताना माझ्या पत्नीने, माझ्या मुलांनी मला साथ दिली की डॅडी तुम्हाला जे वाटतंय ते करा, आम्ही सहन करू. माझ्या बायकोनी कॉर्पोरेशनची नोकरी स्वीकारली आणि मला समाजासाठी मोकळं सोडलं. दिवस रात्र पळतो, रात्र दिवस पळतो. नोकरी सोडताना शपथ घेतली की मरेपर्यंत धंदा करायचा नाही, मरेपर्यंत मागाच्या जीवावरती धंदा करायचा नाही. ना तिकीट मागायचं, ना आमदारकी मागायची, ना खासदारकी मागायची. देण्यासाठी आपण आलोय, दिलं पाहिजे. ती भूमिका घेऊन काम करत असताना निश्चित आजपर्यंतचा आमचा प्रवास आम्ही अशा मंचावरती कधी बोललो नाही. आमच्या मंच म्हणजे त्या ठिकाणी जाळ निघत असतो. आमच्या मंच रस्त्यावर असतात, भर उन्हात असतात, 43 डिग्री 45 डिग्री वातावरणामध्ये आमचे मंच असे सजलेले असतात. आमचे नौसैनिक, आमच्या भगिनी बांधव हे रस्त्यावर उन्हातानामध्ये उभे राहिलेले असतात. तो श्रोता वर्ग आमचा असतो. असं आरामशीर सभा आमच्या नसतात, अशा भव्य मंच स्टेज आमचे नसतात. निश्चित पहिल्यांदा हा कार्यक्रम घेत असतात. अनेक वर्षाच्या या लढ्यानंतर कुठंतरी यश पत्रात परत चाललेला आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी एक ठरवलं की आपण अधिवेशन घेतलं पाहिजे. अधिवेशन घेण्याची मागची भूमिका होती की मातंग समाजाचं अधिवेशन या ठिकाणी झालं पाहिजे. मातंग समाजाच्या अधिवेशनाचा एक वेगळा इतिहास राहिलेला. आपल्या बाजूच्या सोलापूर स्वातंत्र्यपूर्व काळातील आपल्याला सांगितलं होतं ते स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये 1905 साली सोलापूरला भरलं होतं. जवळजवळ कर्नाटक, आंध्र आणि महाराष्ट्र आणि वराड प्रांत या राज्यातला समाज हा सोलापूरमध्ये एकत्रित आला होता आणि ते जे अधिवेशन त्या ठिकाणी घेण्यात आलं त्याचे अध्यक्ष होते महर्षी विठ्ठल रामजी शिंदे.
त्यांच्या अध्यक्षतेखाली अधिवेशन झालं, त्याच्यानंतर दुसरं अधिवेशन झालं, ते झालं 1917ला. त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते श्रीपाद मनोहर माटे, श्रीमा माटे. त्यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूरला दुसरं अधिवेशन झालं. आता या दोन्ही अधिवेशन हे स्वातंत्र्यपूर्व काळात होती. कशासाठी होती याची माहिती आपल्या लोकांना झाली पाहिजे. अनेक राष्ट्रपुरुष सांगून गेले की जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज इतिहास घडवू शकत नाही. दुर्दैवाने आम्हाला सगळ्यांचा इतिहास माहिती करून दिला, आम्ही माहिती करून घेतला, मात्र आपलाच इतिहास आम्ही या ठिकाणी लक्षात ठेवला नाही. आम्हाला येऊन आमचा इतिहास कधी कोणी सांगितला नाही, आम्हाला सगळ्यांचा सांगितलं, मात्र आमच्या बापांनी या देशावर या राज्यावर केलेला उपकार मात्र या ठिकाणी आम्हाला सांगितले गेले नाही. किती मोठी शोकांतिका आहे. आणि मग जे अधिवेशन झाले ते अधिवेशन कशासाठी घेतले? सोलापूरला 100 वर्षापूर्वी ते अधिवेशन का झालं तर त्या अधिवेशनामध्ये ठराव करण्यात आले. जसे या ठिकाणी कैलास भावानी आमचे डॉक्टर माधवराव गादेकर सर राष्ट्रीय अध्यक्ष या ठिकाणी त्यांच्या नेतृत्वामध्ये आता ठराव या ठिकाणी तयार करण्यात आले आणि ते ठराव आपण राज्य सरकारकडे देणार आहोत. 1905 आणि 1917ला देखील ठराव करण्यात आले. ते ठराव काय होते तर सगळ्यात पहिला ठराव होता की 1881 साली मातंग समाजाला गुन्हेगार जात म्हणून जो शिक्का मारला, आमच्या लोकांना 3 वेळच्या हाजिरा होत्या बांधवल्या. हे तुम्ही विसरता कामा नाही. तुम्ही बाजारामध्ये जा, पुस्तकाच्या दुकानात जा आणि त्या ठिकाणी अनेक पुस्तकं तुम्हाला पाहायला मिळतील. त्या दुकानदाराला सांगा की बाबा रे आम्हाला गुन्हेगार जातीचा इतिहास हे पुस्तक आम्हाला द्या. साधारण आम्हाला वाटतं 120 का 200 रुपयाला ते पुस्तक आहे. ते पुस्तक घ्या, तुम्हाला त्याच्यामध्ये तुमची कुंडली दिसेल, तुमचा इतिहास दिसेल, तुमचं योगदान, तुमचं बलिदान दिसेल. त्या गुन्हेगार जातीच्या पुस्तकामध्ये अनेक जातींचा उल्लेख आहे. ज्या जातीला गुन्हेगार 1881 साली ब्रिटिशांनी ठरवलं होतं त्या जातीचं त्यामध्ये इतिहास लिहिलेला. 3 वेळच्या हाजिऱ्या त्या काळामध्ये आमच्या समाजाला या ठिकाणी सुरू झाले होते. आमचा मातंग समाज पूर्वीच्या काळी 3 वेळच्या हाजिऱ्या देत होता, सकाळची आणि संध्याकाळची हाजिरी. तुमचे आमच्या पूर्वज गावाच्या चावडीवर जाऊन द्यायचे आणि रात्री 12च्या नंतरची हाजिरी गावचा प्रमुख किंवा गावचा पाटील आमच्या मांगोड्यामध्ये यायचा. आमच्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंची जी ऐतिहासिक अजरामर कादंबरी आहे, फकीरा नावाची कादंबरी, जो फकीरा घडला तो या हजेरीतून घडला. वाटेगावच्या मांगोड्यामध्ये गावचा पाटील हजेरी घ्यायला आला. मांगोड्यात गेल्यानंतर प्रत्येकाची हजेरी होत असताना पाटील फकीराच्या घराजवळ आला आणि पाटील म्हणला की फकीरा आहे का? फकीराने आत्ता आवाज दिला की पाटील आहे की. पाटीलने उद्धट शब्द वापरला, फकीरा मला बायकोच्या खुशीतली हजेरी देऊ नको, घराच्या बाहेर येऊन हजेरी दे. जसा हा शब्द फकीराच्या कानावर पडला, फकीरा घराच्या बाहेर आला आणि त्यांनी पाटलाला उचलला आणि तिथं त्याला आडवा केला. हा इतिहास आहे, हे वास्तव कादंबरी आहे. आणि तिथून पुढे सगळा प्रवास आमच्या फकीराच्या मागे सगळं इंग्रज सरकार लागलं, सगळं गाव लागलं आणि तिथून पुढचा तो प्रवास आपण त्या ऐतिहासिक कादंबरीच्या माध्यमातून वाचलेला. सांगण्याचं तात्पर्य की अनेक आमच्या पूर्वजांना या देशासाठी लढणाऱ्या, बंड करणाऱ्या, मागाच्या राष्ट्रभक्त, राष्ट्रप्रेमी या आमच्या पूर्वजांना या ठिकाणी ब्रिटिश सरकारने जायबंदी जेरबंद करण्यासाठी 3 वेळच्या हाजिऱ्या सुरू केल्या होत्या. किती लोक आम्हाला सांगतात बाबा रे तुमचं योगदान आहे. आज जे जे सत्तेवर बसते यांच्या पूर्वजांना हाजिऱ्या नव्हत्या बांधवल्या, त्यांच्या पूर्वजांना हाजिऱ्या नव्हत्या, पण मांगाच्या पूर्वजांना हजेरी होती. आमच्या पूर्वजांनी हजेरी दिली, 3 वेळच्या हजेऱ्या दिल्या. देश स्वतंत्र झाला 47ला, मात्र देश स्वातंत्र्यानंतर देखील तुमचा माझा समाज, आमच्या पूर्वज या ठिकाणी हजेरी देत होते. विचार करा बांधव, आम्हाला हे कधी सांगितलं जात नाही. आमचं योगदान, आमचं बलिदान सांगितलं जात नाही. कारण या ठिकाणी मान जर शहाणा झाला तर या सगळ्यांच्या उरावर बसणार आणि तो आपला विकास तर सगळ्यांना माहिती.
मी अनेक वेळा सांगतो, सगळ्यांना माहिती आहे, इथल्या व्यवस्थेला माहिती आहे की मांग काय चीज आहे, पण दुर्दैवाने मांगालाच मांग काय हे माहीत नाही. ज्या दिवशी माझ्या मांगाला कळत, इथलं राजकारण कळत, आपलं त्याग योगदान हे ज्या दिवशी कळत, निश्चित तुम्हाला सांगतो बांधव, या ठिकाणी मातंग समाज इतर सगळ्या जातीच्या कोसव पुढे गेलेला तुम्हाला दिसेल बांधव. अनेक क्षेत्रामध्ये आज विचार करा, मला गर्व वाटतो, अभिमान वाटतो. माझा समाज कुठलाही काही सहाय्य नाही, वातावरण नाही, मार्गदर्शन नाही, तरी आमची मुलं शिकायला लागलेली आहेत. अनेक मुलं शिकतायत. मात्र दुर्दैवाने या ठिकाणी ज्या स्पर्धा परीक्षा असतात त्यासाठी आम्हाला जे सहाय्य मिळत नव्हतं, निश्चित आता या सरकारच्या माध्यमातून आम्ही या सरकारकडे भांडून अनेक संघटना असतील, अनेक नेते मंडळ आहेत, अनेकांनी या ठिकाणी आंदोलन केली, या ठिकाणी मोर्चा वगैरे काढले. मात्र लवजी शक्ती सेनेचं योगदान मात्र निश्चित या ठिकाणी विसरता येणार नाही बांधव. निश्चित या ठिकाणी आज हा कार्यक्रम घेत असताना अनेक उद्देश डोळ्यासमोर होते, अनेक स्वप्न डोळ्यासमोर होते आणि त्या उद्देशातून आजचा कार्यक्रम घेतला. आजच्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांना आपण या ठिकाणी आमंत्रित केलं होतं. त्यांच्या अध्यक्षतेखाली आजचा कार्यक्रम होता. मगाशी प्रदेशाध्यक्षांनी या ठिकाणी संदेश वाचून दाखवला, त्यांचा आलेला मेसेज या ठिकाणी वाचून दाखवला. आपल्याला ज्ञात असेल की मागे लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस अनेक कार्यकर्त्यांच्या अपेक्षा होत्या की मुख्य एक कार्यक्रम घेतला होता. लोकसभेच्या वेळेस पुण्यातल्या गंजपेठमध्ये आपण महात्मा फुले वाड्याजवळ त्या ठिकाणी कार्यक्रम घेतला होता. कार्यक्रमाला आपण कुणाला बोलावलं नव्हतं, पण कार्यकर्त्यांनी आग्रह केला की भाऊ या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब आलेत नातू मागे, त्यांना या ठिकाणी बोलवा. साहेबांना आपण फोन केला. अचानक आपण त्या ठिकाणी सांगितल्यानंतर आणि उशिराही झाला होता, साहेबांना जळगावला जायचं होतं. साहेबांनी त्या ठिकाणी आपण ऐकलं असेल की मोबाईलवर त्यांनी 7.49 सेकंद त्यांनी त्या गंजपेठमध्ये भाषण केलं. निश्चित मागाशी या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांचे सचिवांचे फोन येत होते. लाईव्ह या ठिकाणी भाषण करण्यासंदर्भात देखील या ठिकाणी चर्चा झाली. मात्र या ठिकाणी पत्र देखील त्यांनी पाठवलं. निश्चित या ठिकाणी त्यांचे कार्यक्रम अजून चालू आहे, त्यामुळे ते या ठिकाणी येऊ शकले नाही म्हणून त्यांनी संदेश पाठवला. मगाशी त्यांना या ठिकाणी लाईव्ह बोलायचं देखील होतं, मात्र या ठिकाणी आम्ही ते टाळलं. या ठिकाणी साहेबांचा संदेश आलेला आहे. आम्ही लवजी शक्ती सेना घटक पक्ष म्हणून आहे, घेतली नाही. तुमच्याकडून आम्ही खासदार पत्रामध्ये आरक्षण पडलं पाहिजे. अनेक जण म्हणतात की निश्चित आम्ही सत्तेत आहे. आपणही बघितलेलं आहे की निश्चित यावेळेस घटक पक्षातल्या किंवा अनेक जाती जमातीने या ठिकाणी महायुतीला योगदान दिलं असेल, पण मांगानी जे यांना भरभरून दिलेलं आहे त्याच्यामुळे हे सत्तेवर येते, मात्र विसरता कामा नये. त्यांनाही माहिती आहे मागे असा एक प्रसंग घडला होता की आमच्या लोकांवरती लाठीचार्ज झाला होता. 26 फेब्रुवारी 2014 झाला होता. सगळ्यात पहिलं या विधानसभेचं कामकाज बंद करण्याचं काम, बंद पाडण्याचं काम स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेब आणि आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केलं होतं. इतरही अनेक त्या ठिकाणी आमदारांनी विधानसभेमध्ये गोंधळ केला की मातंग समाज या ठिकाणी आपलं मागण्या घेऊन आलेला असताना तुम्ही त्याच्यावरती लाठीचार्ज करता. त्यावेळेस विधानसभा सभागृह बंद पाडण्यात आलं. निश्चित त्यांनी त्यावेळी साथ दिलेली आहे. मात्र मी एकच त्यांना सांगू इच्छितो की या ठिकाणी मातंग समाज फार वेगळी जमात आहे, फार वेगळा माझा समाज आहे. मातंग समाज या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक वर्ष आंदोलन करत असताना 26 फेब्रुवारी 2014
मुंबई मंत्रालयावर आमच्या लाठीचार्ज करण्यात आला. आमच्या 38 माता भगिनी त्या ठिकाणी जायबंदी झाल्या. जवळजवळ महिनाभर त्या ठिकाणी त्यांना ऍडमिट करावं लागलं. त्यावेळी अनेकांनी ते सगळं लाठीचार्ज पाहिला होता. अनेकांचे अश्रू अनावर झाले होते, राग अनावर झाला होता. त्यावेळी अनेक मागांनी, महाराष्ट्रातल्या मागांनी 15 वर्ष सत्तेवर असलेल्या आघाडी सरकारला शाप दिला होता, बदुवा दिली होती. आपण बघितलं असेल की त्यावेळी गेलेली यांची सत्ता आज तागायत या महाविकास आघाडी किंवा आघाडीला या ठिकाणी सत्तेवर बसता आलेलं नाही. मानव मी अनेक वेळा सांगत असतो की सगळ्यांचा नाद करा, पण माझ्या मागाचा नाद करू नका. माझा माग एवढा पुण्यवान आहे. या ठिकाणी तुम्ही मागाचं जर चांगलं केलं, तुम्ही पिढ्यानपिढ्या या ठिकाणी सत्तेवर बसाल. मात्र या ठिकाणी मागाच्या विरुद्ध जर काय विचार केला तर मागाची बदुवा एवढी डेंजर आहे की इथं तुमच्या 7 पिढ्या मिटवल्याशिवाय या ठिकाणी या मागाची बदुवा थांबत नाही. बांधव निश्चित या ठिकाणी एक वेगळ्या पद्धतीने आमचा प्रवास सुरू आहे. बांधव मला गर्व आणि अभिमान वाटतो की आज यावेळेस चांगल्या मोठ्या पक्षाच्या लोकांना, मोठ्या सत्तेतल्या असतील किंवा विरोधातल्या पक्षातल्या नेत्यांना 2-4 हजार लोकांचा कार्यक्रम घ्यायचा म्हणलं तर या ठिकाणी 2-4 लाख रुपये घालवावे लागतात का नाही? 2-4 हजार लोक जमवायला. आणि मागाची जमात अशी, ही लवजी शक्ती सेना एक हटके अशी चीज आहे की या लवजी शक्ती सेनेला आणि या मागांना लाखांनी जमवण्यासाठी 1000 रुपये सुद्धा जातात. आपण मोर्चे बघितले असतील, नागपूरची आंदोलनं बघितली असतील, मागाचे मोर्चे आपण पाहिले असतील. आणि आजचा देखील अधिवेशन आपण याची डोळा देई आणि याची डोळा पाहिला असेल. असंख्य प्रमाणामध्ये या ठिकाणी सकाळपासून कालपासून या ठिकाणी पिवळं वादळ या ठिकाणी वाहतं. आजूबाजूला चर्चा आहे. या ठिकाणी सगळे वेगळ्या टाईपचे एक स्टँडर्ड लेवलचे या ठिकाणी लोक आहेत. गेल्या अनेक दिवसापूर्वी या ठिकाणी त्यांनाही कुतूहल वाटतं कारण या मागाचे कार्यक्रम कधीच सिद्ध झाले नाही. आणि एवढी मोठी सभा मांग येतोय, यांना बी कौतुक वाटतं, यांनाही कौतुक वाटतं. 2 दिवसापासून माझा छत्तीसगडचा मांग, माझा तेलंगणाचा मांग, माझा आंध्र, कर्नाटक आणि गुजरात आणि मध्य प्रदेशचा मांग या ठिकाणी आलेला आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी आलेला समाज गेल्या 2 दिवसापासून इथली सगळी व्यवस्था ते पाहत्या. पोलीस प्रशासन पाहतं, पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी चक्रावून गेलेला. आणि ही बिगर पैशाची एवढी मोठी सभा होऊ शकते का? होऊ शकते का? कुणाला शक्य नाही. हे फक्त मागायला जमतं. सगळ्याला बिर्याण्या द्याव्या लागतात, पैसे द्यावे लागतात, बरंच काय करावं लागतं. तेव्हा एवढं सगळं काय होतं बांधून. इतर कुणाला कल्पनाही नव्हती की या ठिकाणी मातंग समाजाचं एवढं मोठं अधिवेशन होऊ शकेल. निश्चित मुख्यमंत्र्यांनी बरंचसं सहकार्य केलं. म्हणजे या ठिकाणी जे आरोग्य शिबिर घेतलं, मला सगळ्यात महत्वाचं मोठं समाधान की या शिबिराच्या माध्यमातून अनेक आमच्या बांधव आणि भगिनींचे या ठिकाणी आयुष्यमान भारत कार्ड म्हणजे जे 5 लाखाचा विमा आहे, कुठल्याही हॉस्पिटलमध्ये 5 लाखापर्यंतचा उपचार या ठिकाणी मोफत जे दिले जाणार ते कार्ड या ठिकाणी वाटप करण्यात आलं. अनेक आजाराचे या ठिकाणी निदान करण्यात आलं. अनेक या ठिकाणी औषधं गेल्या 2 दिवसापासून 2 ट्रक भरून औषधं या ठिकाणी महाराष्ट्र सरकारच्या CMO कार्यालयाने आणि त्या शिबिरांचे सर्व जे आयोजक टीम आहे त्यांचाही मी या ठिकाणी आभार व्यक्त करेन की निश्चित गेल्या आठवडाभरापासून ही टीम या ठिकाणी काम करते. अनेक माझे नौसैनिक, अनेक पदाधिकारी, मी एकाच कुणाचं नाव घेणार नाही, प्रचंड मेहनत केलेली आहे, धंदा केलेला नाही. अनेक माझा पदाधिकारी, माझ्या भगिनी देखील या आजच्या अधिवेशनासाठी प्रचंड कष्ट आणि मेहनत घेतलेली आहे. निश्चित त्यांच्या सगळ्यांच्या मेहनतीचं आज हे चीज झालेलं आहे. आज मागणी दाखवलंय की पिवळं वादळ काय असतं ते आज दाखवलेलं आहे. मागांची एवढी मोठी सभा, बिगर पैशाची सभा, बिगर सत्तेची सभा. एक बी सत्ताधारी नाही आमच्याकडे. आम्ही कोणी सत्ताधारी आहे का? बिलकुल नाही.
बिलकुल नाही. हे जेवढं काय आम्ही करतो आणि का साध्य होतं तर या माझ्या मांगाच्या आशीर्वादामुळे. मला अनेक जण म्हणतात की भाऊ एवढ्या वयामध्ये तुम्ही 50-50 किलोमीटर चालता कसं, एवढी आंदोलनं करतात कशी, 43 डिग्री सेल्सिअस मध्ये उघड्या अंगाने अमरावती सारख्या ठिकाणी लोटांगण घेता कसं, अकोल्यामध्ये लोटांगण घेता कसं, 14 दिवस उपाशी राहता कसं, उपोषण करता कसं. अनेक जण प्रश्न करतात, अनेक जण विचारतात. मी अनेकांना सांगतो बाबा रे माझी लायकी नाही, 50 किलोमीटर 60 किलोमीटर चालण्याचं माझं वय आणि माझी लायकी देखील नाही. हे सगळं काही जो करता करवित आहे तो माझा मांग आहे बांधवणं. तुलाही सांग माझा समाज आहे, मला मांगाचा एवढा आशीर्वाद आहे की आज देशाच्या पंतप्रधानांच्या बरोबर 4 सभा या मांगाच्या झाल्यात. 4 सभा 12 नोव्हेंबरला. मला गर्व आणि अभिमान आहे हे सगळं तुमच्यामुळे घडलं. याच पुण्यामध्ये याच SP कॉलेजला सभा झाली 12 नोव्हेंबर. देशाचं सर्वोच्च नेतृत्व, जगातलं सर्वमान्य नेतृत्व, देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब त्या ठिकाणी होते. तारीख होती 12 नोव्हेंबरची. साहेबांना आम्ही भेट दिली. काय भेट दिली? आद्य क्रांतिगुरू लवजी वसंत साळवे या देशाच्या बापाची पहिला पुतळा देशाच्या पहिले पंतप्रधान आहेत की त्यांना त्या ठिकाणी सुपूर्द केला. आजपर्यंत देशामध्ये एवढे पंतप्रधान झाले, एकाने या देशाच्या तुमच्या आमच्या बापाचं नाव घेतलं नव्हतं. बिगर लग्नाची क्रांती केली, चुकी झाली. वयाची 86 वर्षापर्यंत देशासाठी योगदान दिलं. याच पुण्यातल्या गणपेठमध्ये 1822ला क्रांतीशाळा काढली. 1827ला दलितांसाठी हौद खुला केला. प्रचंड योगदान दिलं. त्या क्रांतीशाळेतून अनेक क्रांतिकारक घडवले. एका बाजूने वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळक, केरुनानंद छत्रे क्रांतिकारक घडवले. दुसऱ्या बाजूने ज्योतिबा फुलेंसारखे, सावित्रीबाई फुलेंसारख्या अनेक सामाजिक क्षेत्रातील गोरा परांजपे असतील, सदाशिवराव गोंडे असतील, सामाजिक क्षेत्रातील फळी त्या ठिकाणी निर्माण केली. कसली क्रांतीशाळा होती विचार करा माझा. एकमेव क्रांतीशाळा की दोन्ही प्रवाह त्या क्रांतीशाळेतून घडवले. एवढं प्रचंड योगदान या देशाच्या बापाने या ठिकाणी दिलं. मात्र दुर्दैवाने देशातला एकही पंतप्रधान की ज्याने आजपर्यंत या लवजी बाबांना कधी अभिवादन केलं नाही, या देशाच्या बापाला कधी अभिवादन केलं नाही. मात्र 12 नोव्हेंबरला या देशाच्या पंतप्रधानांनी SP कॉलेजवरती लवजी बाबांना अभिवादन केलं. केलं का नाही, बघितलं का नाही? तिथं त्यांना आम्ही मूर्ती भेट दिली आणि मूर्ती भेट देत असताना मी पंतप्रधान साहेबांना विनंती केली की साहेब 2 दिवसांनी आद्य क्रांतिगुरू लवजी वसंत साहेब यांची जयंती येते आणि जयंतीच्या दिवशी तुम्ही जिथं कुठं असाल तिथं या वीर पुरुषाला, या देशाच्या बापाला आपण वंदन करा. अशा पद्धतीने मी विनंती त्यांना केली. 14 नोव्हेंबरला 2 दिवसांनी देशाचे पंतप्रधान महाराष्ट्रामध्येच होते. मुंबईच्या शिवाजी पार्कवर त्यांची सभा सुरू होती आणि त्यांनी त्या सभा सुरू होत असताना सगळ्यात पहिलं सुरुवात करत असताना 14 नोव्हेंबरला या देशाच्या थोर सुपुत्राला आद्य क्रांतिगुरू लवजी वसंत साहेबांना त्यांनी त्या ठिकाणी अभिवादन केलं. आपण टीव्हीला पाहिलं असेल. नवीन या सगळ्या गोष्टी यापूर्वी कुणी केला नव्हतं. मात्र हे मांग आता घडवायला लागलेला, हा 21 युगातला मांग हा घडवायला लागलेला. काय का असताना कुणाला कसं का दिसताना, मात्र मला खात्री आहे, माझा विश्वास माझ्या मांगावर आहे की एक ना एक दिवस तुम्हाला सांगा, एक ना एक दिवस असाही. सुरुवात आमची झालेली आहे. मांगाचा आलेख आता चढता राहिलेला. निश्चित कधी ना कधी तुम्हाला सांगा या देशाला आम्ही मांग काय हे दाखवल्याशिवाय स्वस्त बसता नाही. मला आम्हाला दाखवून द्यावं लागेल की आमचं योगदान आहे. आम्ही काय अवळात पडलेली जमात आहे का? आम्ही काय अफगाणिस्तान पाकिस्तानातून इथं आलोय का? अरे आम्ही इथल्या भूमिपुत्र आहे. आम्ही या मातीतले आहोत. आमच्या पूर्वजांनी रक्त सांडलंय, आमचं बलिदान आहे का? आम्ही काय अरे आहेत का? आज ज्या पुण्यामध्ये सभा होते, या पुण्याला टॉप 10 सिटीमध्ये या पुण्याचा नंबर लागतो आणि शहराचं या ठिकाणी नामांकन होत असतात. अनेक त्या ठिकाणी गोष्टी पाहिल्या जातात. ज्या गोष्टी पाहिल्या जातात त्याच्यामध्ये शहराचं आरोग्य पाहिलं जातं, शहरातील वाहतूक व्यवस्था, शहरातील कायदा सुव्यवस्था, अनेक गोष्टी त्या ठिकाणी पाहिल्या जातात. आणि अनेक गोष्टी पाहत असताना
क्रमांक 1ला जे असतं ते या शहराचं आरोग्य कसं हे पाहिलं जातं, त्यानंतर शहराचा दर्जा ठरला जातो। आज पुणे शहर तुम्ही पाहताय देशामध्ये प्रसिद्ध आहे। कुठल्याही क्षेत्रातला अधिकारी असो किंवा पुढारी असो किंवा राष्ट्रपती असो रिटायर झाले की पुण्याला पसंती देतात। आम्हाला पुण्यामध्ये बंगला पाहिजे, आम्हाला पुण्यामध्ये फ्लॅट पाहिजे, का तर पुण्याचं आरोग्य चांगले। मात्र मला गर्व आणि अभिमान आहे आणि खेदही वाटतो या पुण्याचा दर्जा सुधारण्यासाठी जर कोण करत असेल तर माझा मातंग समाज करतो। मला गर्व बी आहे, मात्र खेद या गोष्टीचा आहे की या ठिकाणी रात्रीच्या 2 वाजता आमचा 12-13 वर्षाचा पोरग या ठिकाणी कागद वेचायला बाहेर पडतो, कारण 5 वाजता या ठिकाणचा कचरा बिगारी झाडू आली येऊन तो कचरा साफ करावला, म्हणून या ठिकाणी कचरा वेचायला रात्रीच्या 12ला 1ला 2ला लहान लहान मुलं मुली या ठिकाणी बाहेर पडतात, कागद जमा करतात आणि पाठ्याला आमचा झाडूवाला येतो, आमचा बिगारी येतो आणि या ठिकाणची घाण काढतो। मी स्वतः महानगरपालिकेमध्ये सेवा केली, 80% समाज साफसफाई करणारा हा आमचा मातंग समाज आहे। आणि मग या पुण्याचं आरोग्य कोण राखतं तर तो तुमचा माझा समाज मातंग समाज राखतो। मानतो या पुण्याला दर्जा तुमच्या आमच्यामुळे। एका बाजूला खेद या, मात्र निश्चित या पद्धतीचं योगदान असतं, मात्र दुर्दैवाने या ठिकाणी आमच्या पत्रात काय पडतं, अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीने बोलतात। काही जण म्हणतात भाऊ तुम्ही जातीवाद करता, काही जण म्हणतात भाऊ तुम्ही फक्त मागमाग का करता। मी त्यांना सांगतो की बाबा रे काय करू, मागाने आजवर हिंदूंचा बघितलं, मागाने आजवर बहुजनाचा बघितलं, मागाने आजवर दलिताचं बघितलं। हिंदूंचं सांग बरं झालं, बहुजनाचं सांग बरं झालं, दलिताचं बी सांग बरं झालं, माझ्या मागाचं पुढे सांग बरं झालं। आज सगळ्यांची घरं मजबूत झाली, माझ्या मागाचं घर सगळ्या बाजूने कळत असताना मी लोकांच्या घरावर का पत्रे टाकत बसू। मी माझ्या घराचा विचार करणार, कारण भविष्यामध्ये मी मेल्यानंतर माझी मुलं ज्या घरात राहणार आहेत ते घर म्हणजे माझं मागाचं घर आहे। मी जे जगतोय ते माझ्या घरासाठी जगतो। मी या ठिकाणी इतरांच्या भानगडीत पडत नाही, कारण मला माहित नाही की माझ्याकडे माझी लाईफ किती आहे, माझ्याकडे किती सेकंद, किती मिनिट, किती तास, किती दिवस, किती महिने, किती वर्ष माझ्याकडे शिल्लक आहे मला माहिती आहे। मी वेळेवरती विश्वास ठेवत नाही। या ठिकाणी काही वर्षापूर्वी एक यंत्र जन्माला आलं, त्याला डॉक्टर नाव दिलं। ते यंत्र या ठिकाणी सांगतं की तुमच्या घरामध्ये पाळणा किती तारखेला हलणार आहे, बरोबर आहे का नाही, त्याला डॉक्टर म्हणतात। ते डॉक्टर सांगतो तुमच्या घरामध्ये नवीन पाहुणा कधी येणार आहे, मात्र जाण्याची तारीख सांगणारं यंत्र अजून पैदा झालं नाही। झालंय का, कोण कधी जाईल याची गॅरंटी नाही, मला माहिती नाही। आणि अनेक या ठिकाणी ज्या काही संकल्पना सांगितल्या जातात की मेल्यानंतर कोण कुठं जातंय, कुठल्या जन्माला जात आहे किंवा कुठं जातं, मात्र अनेक माझ्या मित्रमंडळी, अनेक नातेवाईक आम्हाला सोडून गेलेत। आणि हे सगळं काय होत असताना आम्ही ज्या धर्मामध्ये आता आहे तो म्हणतो किंवा पुढचा जन्म तुम्हाला पक्षाचा किंवा प्राण्याचा असतो। माझ्यासमोर एकही अनुभव असा नाही की असंख्य नातेवाईक मित्रमंडळी या ठिकाणी आम्हाला सोडून गेलेले असताना दुसरा जन्म घेऊन कुठल्या तरी रूपात आमच्या समोर आले। असं होतंय का कधी, होत नाही, माझी गॅरंटी नाही, कारण मी यदा कदाचित एका दुसरा मांग असेल की मी या देशातल्या 7 राज्यातल्या मांगोड्यामध्ये फिरतो, अनेक मांगोड्या फिरलो, मात्र एकही अनेक गेलेले नातेवाईक एकही व्यक्ती मला कधीच कुठं भेटली नाही। म्हणजेच काय तर पुनर्जन्म नाही बांधून। एक गोष्ट मात्र मनाशी खुंगाट बांधा, तुम्हाला रिटर्नचं तिकीट नाही, परत आपल्याला जन्म नाही। जे काय करायचं तुम्हाला तुमच्या भावी पिढीसाठी, तुमच्या मुलाबाळांसाठी, तर हाच जन्म आहे। कामधंदे जे जे काय करायचे ते करा। प्रत्येक जण जगतो आपली मुलं बाळं घडवण्यासाठी, त्यांना मजबूत करण्यासाठी जगतो। माझी तुम्हाला एक विनंती आहे की आपली मुलं बाळं या ठिकाणी मजबूत करत असताना, सगळ्या क्षेत्रामध्ये मजबूत करत असताना त्या मुलाचं घर देखील आपण मजबूत केलं पाहिजे। आमची मुलं राजकारणात मजबूत आहे, शिक्षण क्षेत्रात आहे, व्यावसायिक क्षेत्रात आहे, नाही तर प्रत्येक क्षेत्रामध्ये, मात्र सुरक्षित नाही। का सुरक्षित नाही तर त्याचं घर मजबूत नाही। या ठिकाणी घरावरती किमती लावल्या जातात, प्रत्येक जातीला या ठिकाणी लेबल आहे आणि प्रत्येक लेबलला बघून या ठिकाणी किंमत केली जाते। त्यामुळे माझी विनंती आहे आपल्या तमाम सर्व बांधवांना, भगिनींना, या ठिकाणी आपण आपल्या मुलाबाळांसाठीच जगतोय, मात्र मुलाबाळांसाठी जगत असताना
त्याच्या घराचा देखील विचार केला पाहिजे, म्हणजे त्याच्या समाजाचा देखील विचार केला पाहिजे। एवढं या ठिकाणी बोलतो, बराचसा वेळ झालेला आहे। अनेक जण खूप लांब जायचे थांबलेले आहेत, अनेक भागातून या ठिकाणी अनेकांच्या काहींनी रेल्वेने प्रवास केले, अनेक जण बसेसने आले, अनेक जण टू व्हीलर घेऊन आले। मी कालपासून मला एवढा त्रास होतोय की कालपासून मी फेसबुक लाईव्ह बघतोय, टू व्हीलर घेऊन निघाले, फोर व्हीलर घेऊन निघाले, सगळे जयघोष करत निघाले। टेन्शन होतं, येईपर्यंत सुखरूपपणे त्यांनी आलं पाहिजे। निश्चित आपण या ठिकाणी अनेक जण व्यवस्थितपणे आलेले आहेत, मात्र आता हे अधिवेशन संपल्यानंतर आपल्या सगळ्यांना मी विनंती करेल, हात जोडून विनंती करेल की आपल्या स्वतःला जगा, आपल्याला जगायचं, आपल्या मुलाबाळांसाठी, आपल्या भावी पिढीसाठी आपल्याला जगायचं, त्यांच्यासाठी आपल्याला त्याचं घर बांधायचं। त्यासाठी प्रत्येकाने आपल्या स्वतःची काळजी घ्या, जाताना व्यवस्थित सुरक्षितपणे जा। निश्चित आणि या ठिकाणी ठराव करण्यात आलेले, आपण दिवस दिलेला, काहींनी 2 दिवस, काहींनी 3 दिवस, आयोजकांनी जवळजवळ 15-20 दिवस दिलेले आहेत, काहींनी काही तास दिलेले आहेत। अगदी थोडासा या ठिकाणी मी आपल्याला विनंती करेन, आज जोडून विनंती करेन की आता एक 5 मिनिटामध्ये या ठिकाणी ठरावाचं वाचन होईल आणि ठरावाला फक्त आपण हात उंचावून या ठिकाणी संमती द्या आणि जे ठराव या ठिकाणी पास होतील उद्या किंवा परवा 2-4 दिवसामध्ये या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांना जाऊन आपण ते निवेदन देणार आहोत आणि ते ठराव त्यांना त्या ठिकाणी देणार आहोत। निश्चित हे सरकार आपल्या बाजूने पॉझिटिव्ह आहे। आपण पाहिलं असेल देशाचे, या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब ही टोपी घालून त्यांनी अख्खी लोकसभा आणि विधानसभा गाजवली का नाही? तुमच्या गळ्यातले स्कार्फ मुख्यमंत्री साहेब मागवून घ्यायचे। अनेक नेत्यांनी आता पिवळ्याला सलामी द्यायला सुरुवात केलेली आहे। निश्चित हे जे ठराव या ठिकाणी पास होणार, हे ठराव त्या ठिकाणी मुख्यमंत्र्याला आपण या ठिकाणी सादर करू। आज हे अधिवेशनाची कारणं होती, अधिवेशनाची अनेक कारणं होती, मात्र त्या अनेक कारणापैकी दिन आज या ठिकाणी निश्चित या ठिकाणी राहिलं। फक्त थोडा वेळ आपण या ठिकाणी हे ठरावाचं वाचन होईपर्यंत आपण थांबा, एवढी या ठिकाणी विनंती करतो। पुन्हा एकदा आपण सर्वजण या ठिकाणी ज्या परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने आला, फक्त जाता जाता तुम्हाला एक सांगेल की या ठिकाणी अगदी शेवटच्या श्वासापर्यंत, मरेपर्यंत जगल तर मागासाठी आणि मराल तर मागासाठी। जय लवजी। धन्यवाद, धन्यवाद भाऊ। या ठिकाणी मान्यवरांना सन्मान चिन्ह या ठिकाणी 1 मिनिटामध्ये देण्याचा कार्यक्रम करतोय। आदरणीय